दीपक चौहान यानी कि कप्तान खुद बाहर दिखाई दे रहे थे। आज के सेमीफाइनल के मुकाबले में भी कप्तान दीपक चौहान बाहर दिखाई दे रहे थे, लेकिन इस फाइनल के मुकाबले में खुद जिम्मेदारी लेकर मैदान के भीतर दिखाई दे रहे हैं कप्तान दीपक चौहान। दीपक अंदर आ चुके हैं, यानी टीम का हौसला दुगना हो चुका है। जी हाँ, दीपक से उम्मीद तो जरूर रखेंगे। अक्षय सावंत आपल्याला विनंती आहे, अक्षय सावंत आपल्याला विनंती आहे, राजेश माडेश्वर यांच्याशी संपर्क साधा। अक्षय सावंत तो जय ये तो थर्ड रेड जिसे मालवणी में क्या कहा जाता है आप जानते होंगे, जरूर सुनेंगे इसके बारे में थोड़ी देर के बाद। इसी डैश हो गया मैदान से बाहर और 1 पॉइंट मिला पोंडा की टीम को। जितनी तारीफ की जाए ना अमित की इस डैश के बारे में उतनी कम पड़ जाएंगे, क्योंकि दीपक के हाथ से लगभग छूट चुके थे। एक रन अर्जित करने वाली थी सिंधु पुत्र पड़ोसी, तभी अमित आए और बाहर का रास्ता दिखा दिया। बेहतरीन डैश देखने को मिला। तो दूसरी तरफ देखा जाए तो जर्सी नंबर 5 के खिलाड़ी एस्केप, बेहतरीन एस्केप, कितने पॉइंट निकाले हैं। एक से ज्यादा तो बनेंगे, तो 1 या 2 तो जरूर बनेंगे। 2 पॉइंट यहाँ पर अंपायर का फैसला। 2 पॉइंट के साथ लीड बढ़ती हुई 3 पॉइंट की लीड हो चुकी। तो धीरे धीरे पहले से ही इस मैच कसते हुई पोंडा की टीम। इस बार रेड में दिखाई दे रहे हैं जर्सी नंबर 9 के खिलाड़ी, यानी कि मकरंद पाटकर। रेड हो डिफेंस हो, क्या बेहतरीन काम कर रहा है ये खिलाड़ी। वही खिलाड़ी आज मैदान के भीतर 4 के डिफेंस में लग रही है, दिख रही है। सिंधु पुत्र पड़ोसी की टीम 4 का डिफेंस है, काफी अंदर जाकर पॉइंट निकालना होगा। कॉर्नर को किक लगाने की कोशिश। इस बार फिर से एक बार अमित दिखाई दे रहे हैं। बेहतरीन एस्केप, किसी को भी टच नहीं किया। क्या कहेंगे बादल इसके बारे में? ये तो काफी बेहतरीन एस्केप था और इसे एस्केप पर तालियां नहीं गूंजी, लेकिन हंसी मैदान पर गूंजती हुई। हंसने लायक एस्केप था। 4 खिलाड़ियों के बीच में से निकल गए और किसी को टच भी नहीं किया। काफी कम बार ऐसा दिखाई देगा क्रिकेट के मैदान पर। मैंने तो पहली बार देखा है एस्केप इस प्रकार से। निश्चित रूप से बादल एक वक्त ऐसा लग रहा था कि अमित 2 खिलाड़ियों के कम से कम टच करके निकलेंगे। नंबर 5 के खिलाड़ी रेड लेकर आते हुए और इस रेड में क्या प्रयास करेंगे, क्योंकि 4 खिलाड़ी शेष है और जो काम अमित ने अधूरा किया था, छोड़ा था, वो काम करने का प्रयास जरूर किया। ऐसा लगा है, लेकिन उसके बाद अंपायर से कोई खुशी नहीं। बजर का आवाज सुनिएगा ना ही ये कोकण रेलवे का बजर है, ये थर्ड रेड का बजर है दोस्तों। आउट हुए हुए रेडर पोंडा को और 1 पॉइंट मिला और सेल्फ आउट सीधे लॉबी में। और कबड्डी के काफी सख्त नियम है, बिना डिफेंडर को टच किए बिना अगर आप लॉबी में जाते हैं, देखना है अंपायर का फैसला आएगा। उसके बाद एक पॉइंट मिला पोंडा की टीम को और शायद किट पकड़ने के लिए पॉइंट रहेगा। और आवाज तो जरूर सुनाई दी थी, कुछ अलग सी आवाज थी जो निश्चित रूप से बादल किट की आवाज जरूर आई थी। तो पहला ऑल आउट दर्ज किया पोंडा की टीम ने। 3 पॉइंट मिले पोंडा की टीम को। ऑफिशियल टाइम आउट यहाँ पर थोड़ी सी फिसलन, वहां पर शायद इसी प्रकार से 2 खिलाड़ी लॉबी में चले गए थे बिना डिफेंडर को टच किए बिना। तो पहला ही ऑल आउट और पॉइंट टेबल देखिएगा 9 बनाम 0। सिंधु पुत्र कोई टीम को ये पॉइंट शोभा नहीं देते। आपको खाता तो खोलना चाहिए। और पहले ही हाफ में पहला ऑल आउट लेती हुई है सिंधु पुत्र की टीम।
मन ही मन में वालावल की टीम कुछ अलग विचार करती होगी, शायद इस मैदान पर हम होते। जी हाँ दोस्तों, अगर आप होते तो कुछ अलग सा मजा आता इस मैच में, कमेंट्री का तो अलग मजा बनता। फिलहाल अगली साल तक आपको जरूर राह देखनी पड़ेगी, क्योंकि इतना बेहतरीन आयोजन शायद पूरे जिले में और कोई कर सके। इतना बेहतरीन आयोजन, जितना बेहतरीन आयोजन बाजार बॉयज ने किया। और एक पॉइंट होगा पंजाबी की टीम को, एक पॉइंट जुड़ा रही है निश्चित रूप से पंचमुखी होंडा की टीम। तो दूसरी तरफ देखा जाए तो एक पॉइंट के लिए तरसा रही है पंचमुखी होंडा की टीम सिंधुपुत्र घोष की टीम को। अभी तक पॉइंट का कोई खाता नहीं खोला है, लेकिन निश्चित रूप से अभी पूरा समय बाकी है, और पूरा समय बाकी है तो सिंधुपुत्र घोष की टीम निश्चित रूप से बढ़िया टीम है, निश्चित रूप से बादल वापसी करेगी सिंधुपुत्र घोष की टीम। जी हाँ, लेकिन कब करेगी यारो, दर्शक राह देख रहे हैं। पहला पॉइंट कब आता है सिंधुपुत्र घोष टीम का। मालूम है एक कहावत है, पावडर लायसर बाजार उलागलो। बाजार उलगाच्या आधी पावडर लावली असा, खरेदी करून घेतली असा, बाजार उलागल्यानंतर काय मिळायचा नाही, मग उरलेलो माल आणि उरलेला गिराईक। उपांत्य फेरीचे दोन्ही सामने या दोन्ही संघांनी ज्या प्रकारे जिंकले, त्या गुणफरकाने जिंकले ते बघितलं तर फार रोमांचक सामना होण्याची अपेक्षा होती। पण आतापर्यंतचा जो खेळ आपण बघताय त्यामध्ये कोळशी संघ आपला जे आव्हान आहे ते उपांत्य फेरीमध्ये आपण त्याचा खेळ बघितला, तो खेळता आता या सामन्यात आपल्याला बघायला मिळत नाही, आणि त्यामुळे जे गुणफरक जो आहे हा 0-10 अशा आपण पुन्हा तक्ता बघतोय, आणि निश्चितच याचं सर्व श्रेय जे जात आहे ते आपल्या खेळातलं सातत्य टिकून आहे तो पंचक्रोशी होणार आहे। अगदी बरोबर सांगितलं तुम्ही। होंडा पंचक्रोशी टीम एखाद्या चॅम्पियन प्रमाणे खेळता आणि सुरुवातीपासूनच कोळशी संघावर मोठी आघाडी घेतल्या, 10 गुणांची आघाडी असा, आणि कोळशी संघाचा रेडर इलो आणि पाठपुरावा करून गेलो। थर्ड रेड असा, ह्या रेड मध्ये नक्की पॉइंट बघून मिळतो। थर्ड रेड जयेश म्हणजे बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे, नाही इलो तरी वडे। वडे एका टीमिक नक्की असत, पण खायच्या टीमिक असत ते कळतं नाही, बघूया थोड्या वेळानंतर। आणि कोळशी संघाची बोली झालेली असा, पहिलो पॉइंट जे का बोलीये तो पॉइंट म्हटलं जाता, तो बोलीये तो पॉइंट कोळशी संघात नोंदवलो 1 पॉइंट। मकरन पाटकर तो पॉइंट घेता, बादल म्हणजे मकरन हे संघाचा खाता उघडून देता। आता खाता उघडलेला असा, बाकीची कामगिरी करूचा तर शिवलिंग तुझ्या खांद्यावरती जबाबदारी टाकलेली असा। शिवलिंगने सुद्धा कामगिरी पार पाडली, शिवलिंगच्या खांद्यावरती जबाबदारी होती ती शिवलिंगने पार पाडली। बघूया पंचांचा निर्णय काय येता। अरे बाबा, एक कळणारा प्लेयर आपापसात किती बोलतात, प्लेयर आपापसात बोलण्यात अंपायर मध्ये ठेवलेले असतात, त्यांच्याशी बोला। बरं दिसता जर्सी नंबर 2 खेळाडू मैदानामध्ये दिसतात, 7 खेळाडूंमध्ये। आणि टेनिस क्रिकेट, बॉक्स क्रिकेटच्या मैदानावरचं माझं सगळ्यात आवडीचं संघ म्हणजे आई केळबाई। आई केळबाई संघाचे सगळे सदस्य मैदानावर असतात। आई केळबाई संघ तुमचं मनापासून स्वागत आहे बाजार बॉईजच्या वतीने। आणि बाजार बॉईजने सुद्धा आपल्या मानाचं तुरो आपल्या मुकुटात खोवलेलो असा। सिंधुदुर्ग अंडरआर्म प्रीमियर लीग पहिली स्पर्धा प्रीमियर लीग सिंधुदुर्गच्या सगळ्या प्लेयरांची ती जिंकली खैच्या संघात, बाजार बॉईज संघात। एकदा जोरदार टाळे बाजार बॉईज संघासाठी। विंदा करंदीकरांची कविता आठवता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे। बाजार बॉईजने मात्र देता देता घ्यायला पण सुरुवात केली, आणि पहिला चषक बाजार बॉईजने आपल्या नावावर केला। ही यशाची नवी गाथा बाजार बॉईजने 2019 मध्ये लिहायला सुरुवात केली। पकड झालेली असा, आणि कोळशी संघ हळूहळू आपल्या जुन्या रंगात येतात। 10 विरुद्ध 3 गुण। एक गोल झाले
प्लेयरांनी एक काळजी घ्या, आपापसात बोला नका. आणि तुमचा बोलान खेळायचा असेल तर तुम्ही आपापसात काय तर ठरवा आणि मग यांना सांगा. कारण मध्ये अंपायर असत तरी पण तुम्ही एकमेकाशी बोलतात. याच्यापेक्षा आमचे क्रिकेटवाले बरे, त्यांचा कधी मॅच सरता कधी सुरुवात होता काय मतलब नसता. अंपायरांना निर्णय द्यायचो आणि क्रिकेटवाल्यांनी मान्य करायचो. पंचक्रोशीय फोंडा संघ, सिंधुपुत्र कोळशी दोनही संघ नावाजलेले असतात. दोघांकडून चांगल्या कबड्डीची अपेक्षा असा. फक्त 3 पॉइंट कोळशी संघाचे, 10 पॉइंट फोंडा पंचक्रोशी संघाचे. 5 नंबरचे रेडर परत एकदा बजर वाजलो, परत एकदा ओढे गावतले. वड्यावरून आठवला उद्या अंगण्यावरची जत्रा असा. अंगण्यावरच्या जत्रेत जो नवस असा, नैवेद्य असता, भोपळ्याची भाजी आणि तांदळाचे वडे. उद्या सगळ्यांनी अंगण्यावरच्या जत्रेत येऊचा असा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अंगण्यावरच्या जत्रेसाठी. सुंदर पकड झाली आणि ही पकड अशी काय मिळती मारल्यान की खटक्यार बॉल आणि जाग्यावर पडती. कोणीतरी काळोखात नको त्या जागेवर पाय ठेवलो होता. आपापले पाय उचला, कारण कामाची गोष्ट असते. पाच खेळाडू शिल्लक असतात, बोनस नाही असा. आणि त्यामुळे गोलवर काय रेडर जातो नाही. सोमा गेलो आणि 5 गोळा करून दिलो. तो बादल फिर से एक बार दिखाई दे रहे हैं. जर्सी नंबर 5 के खिलाड़ी अक्षय दिखाई दे रहे हैं. बेहतरीन तरीके से कोर्ट के भीतर दौड़ लगाते हुए पूरी की पूरी डिफेंस को हिटा किया है. जरूर इस बार निकलेंगे. पॉइंट मोजू घेतल्याने अंपायरांनी कवळूक घेतलेले असत. जे तुला कवळ काढले शब्द माहिती नसतो. त्याआधी कवळूक घेतल्याने त्या बघ्या अंपायर किती आकडे जाहीर करतात. तो अमित गंगावणे आज वेगळ्याच वेशात असा. अमित गंगावणे 3 पॉइंट सुपर रेड बघून मिळाली. 3 पॉइंट आणि परत एकदा सिंधुपुत्र कोळशी संघ त्याला नंबर टेबल घेऊन ठेवलो. 9 नंबरचा खेळाडू परत एकदा रेड घेऊन. बादल एकदम ऐसा लग रहा था कि पूरी टैकल हो चुकी है, लेकिन एक समय ऐसा आया कि आखिर के 2 खिलाड़ी बाकी दिखाई दे रहे हैं. इस बार सिंधुपुत्र कोळशी के खेमे में अमित आए. इसके बेहतरीन लेग स्टेप सामने से दीपक आए. मौका बन सकता था टैकल का, लेकिन बेहतरीन तरीके से अब टाइम पास की स्ट्रेटजी अपनाते हुए पूरा का पूरा समय का इस्तेमाल जरूर कर रहे हैं अमित. अमित जेव्हा रेड घेऊन जातो जयेश वेगळीच गोष्ट. अमितची पूर्ण शरीराभोवती पिऊ वाटता. जसा दिवाळी आपल्या शरीराभोवती पिऊ वाटता तसं अमित पिऊ वाटता. आणि समोरच्या डिफेंडरला कळाच्या आधी एस्केप करून मोकळं झालेलं असता. शेवटचा खेळाडू शिल्लक 7 नंबरचा खेळाडू बोनस नकावता देखील पण त्याची पकड करण्याचा सुद्धा प्रयत्न असतो. निश्चित रूप से बादल, इसीलिए तो अमित को कबड्डी का स्लो पॉइजन कहा जाता है. आणखी एक ऑल आउट. जयेश कोळशी संघ हरताना बघून वालवल संघाच्या मनात काय चाललेलं असं काय वाटतं तुला? यातच त्यांच्या मनातीला देव देता आणि निरांकार पाठ घेता. 3 पॉइंटची लीड होती. 2दा लीड घेतलेली तरी पण मॅच हरले. मॅच हरले. पैशाचा दुःख नाही. पैसे किती गेले, पैसे खूप कमाईशात. पण हे दोनही चषक कणकवली तालुक्यात जातले. पुण्यामधली स्पर्धा आणि चषक कणकवलीवाली घेऊन जातले. म्हणजे कोणाची दाढी, कोणाची जळता दाढी आणि कोण पेटायचा इडी. पण वालावल संघ आणि सगळेच संघ जे स्पर्धेत खेळले सगळ्यांचा मनापासून कौतुक असा.
खास करून वालावल संघाचं कौतुक अशासाठी असा कारण वालावल संघ हरल्यानंतर सुद्धा सामना बघू त्या खिलाडी वृत्तीन हजर असा आणि ही स्पोर्ट्समॅनशिप लागता खेळात आपण जिंकल्यानंतर जल्लोष करूचो असता पण दुसरे जिंकल्यानंतर सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यायचं असता आणि ह्याच्यासाठी आमचं वालावलचं संघ ओळखलं जाता जय गणेश पिंगुळी संघ सुद्धा असा तो सुद्धा कुणी असा कारण त्याचा सुद्धा वालावल करत असत पराग वालावलकर असा जयेश वालावलकर असा आणि पराग जयेश तुका माहिती असा वालावलचा सगळ्यात आमचा भारी असता एका माणसाचा वालावलीचा कौतुक अगदी आवर्जून करूसारखा वाटतं मालवणी जेव्हा कॉमेंट्री सांगतोय तेव्हा मालवणी एक गाण्याचा युट्यूबवर 6 कोटी लोकांनी बघितला पहिलं हाफ समाप्त झालो आणि 3 विरुद्ध 19 असं गुणफलक तर डीजे असा या गाणं लाव ज्या मालवणी गाणं युट्यूबवर 6 कोटी लोकांनी बघितला त्याचं संगीत आमच्या वालावलीच्या सुपुत्रांनी दिला विजय गौडे ज्यांनी संगीत दिला रेडू चित्रपटाचा गीत ज्या अजय गोगावलेने गायला देवात काळजी रे आणि योगेश टवकर लाईनअप करून गेलेला तुला विनंती हा योगेश डीजे गाणं ऐकव तुझ्याकडे विनंती आहे अपेक्षा असा सामना एकतर्फी होत चाललो लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाचं सुद्धा स्वागत आहे दैनिक तरुण भारतचे पद्माकर वालावलकर दैनिक रत्नागिरी टाइम्सचे रवी गावडे आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो बाजार बॉईजच्या वतीने बाजार बॉईज कबड्डी चषक 2019 मध्ये आणि जयेश आव्हान समोर उभं टाकलेले कोंडा पंचक्रोशी संघाचं कोळशी संघासमोर आणि या आव्हानाच्या समोर कोळशी संघ अक्षरशः चिरडून जातोय आव्हानाला सुद्धा उत्तर देण्याची हिंमत पाहिजे शेवटचे काही सेकंद शिल्लक असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर तो इसी बीच जर्सी नंबर 5 के खिलाड़ी इन पर काफी सारी निगाहें रहेगी सिद्धपुत्र घोष टीम की क्योंकि शिवलिंग पाटिल पिछली की तरह दौड़ते हैं लेकिन इस मैच में क्या हो गया है भाई पता नहीं चलता शिवलिंग चल नहीं पाए अपने नाम के अनुसार काम नहीं कर पाएंगे इस मैच में ऐसा लग रहा है जरूर क्योंकि इनकी बड़ी ताकत मैदान में आ चुकी थी यानी कि दीपक अंदर आ चुके थे लेकिन हाफ टाइम के बाद हमने देखा कि दीपक फिर से एक बार चेंज होकर बाहर बैठे हैं और जिम्मेदारी फिर से एक बार मकरंद हो या फिर शिवलिंग हो अमित हिडप हो राकेश भोसले हो इनके कंधों के ऊपर दे चुके हैं शायद बादल इंजुरी है दीपक को वो दिखाई देती है साफ उनके चेहरे से वो इंजुरी दिखाई देती है सीएम चषक में जब वो मैच के लिए गए थे तब से लेकर इंजुरी से जूझ रहे हैं ये खिलाड़ी लेकिन आज मैदान में उतरे अपना गेम दिखाया
सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिलेला आहे तो फोंडा संघाने आणि वेगवान खेळ करतायत फोंडा संघ आणि त्याच्यामध्ये कमालीचे यशस्वी झालेले आहे आणि त्यामुळे अतिशय चांगला खेळ असून सुद्धा दर्जा चांगला असून सुद्धा या ठिकाणी पोलीस संघ थोडंसं त्यांचं आव्हान कमी करत चाललेलं आहे आणि त्यामुळे आपण परिणाम बघत आहोत की तुल्यबळ पोलीस संघ असून सुद्धा एवढ्या 15 गुणांचा फरक मात्र एक मोठ्या आव्हानाला उत्तर देत आहे कोळशी संघ. जयेश मगाची कविता असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, हसू असावे ओठांवरती काळीच चालून देताना. संकटास ठणकावून सांगा, संकटास ठणकावून सांगा आता ये बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. लगता है कितने पॉइंट ले आए बेहतरीन तरीके से, अगर लगता है निश्चित रूप से सुपर हिट रहने वाली है. 4 पॉइंट कवळूच घेतले गेलो तो सगळ्यांचा कवळू दिलो. कवळूक घेणं म्हणजे काय, कवळकाळ शब्द सगळ्यांना माहिती असतात. बऱ्याच जणांच्या घरातले शब्द असतात पण खय असता जो माहिती नसतो. जुने जर 7-12 काढला तर 7-12वर आंबे काजू फणस तलाठी लिहिता, पण काही झाडं असतात ज्याची नोंद होणार नाही त्याला कवळकाळ म्हणतात. चॉकलेट बॉय सागर परत परत त्या लाईन कडे जाता, काहीतरी लाईन मारण्याचा जो ह्या असा जरा जरी वाकडे दिसली तरी सागरचं लक्ष त्या लाईन कडे असतात. फिर से 11 के खिलाड़ी दिखाई दे रहे हैं मैदान के भीतर. राकेश भोसले अब बड़े खिलाड़ी सिटिंग बॉक्स में दिखाई दे रहे हैं, तो इनके खतरों पर वो जिम्मेदारी रहेगी. क्या राकेश भोसले अपने टीम के लिए वो काम करने में सक्षम रहेंगे, ये आने वाला समय ही बताएगा. क्योंकि आज सिंधुपुत्र कोशी की टीम अपने नाम के अनुसार काम तो जरूर किया है, इस फाइनल तक जरूर पहुंची है, लेकिन फाइनल में आके क्या हुआ है इस बार परस्यू और गलती ही टेक्निकल पॉइंट मिलेगा, ये बड़ी गलती है, इसकी अपेक्षा नहीं की थी. 2 खिलाड़ी चले गए एक साथ रेलने का, टेक्निकल पॉइंट मिला, 1 पॉइंट की बढ़ोतरी, 1 पॉइंट सिंधुपुत्र कोशी का हौसला बुलंद है और बड़े हौसले के साथ इस टीम में मैच में खेलते हुए दोनों की टीमें इस बार अक्षय दिखाई दे रहे हैं. अंपायर के प्रेस आपको दिखाई दे रहे हैं, जो स्पॉन्सर किए विठल प्रवीण धड़ाम जी ने. विठल धड़ाम बादल बॉयज के अध्यक्ष है, पिछले 5 साल से लगातार बेहतरीन काम कर रहे हैं और उन्होंने ये चीज प्रायोजित किया है सभी ऑफिशियल्स का, सभी अंपायर का. इस बार फिर से एक बार राकेश दिखाई दे रहे हैं 7 के डिफेंस में, यानी फुल हाउस दिखाई दे रही है. पंचकोशी फोंडा की टीम क्या रहेगी, राकेश की स्ट्रेटजी कितने पॉइंट ले आएंगे. निश्चित रूप से नीचे से जाना चाहते थे, जेल के नीचे से इस बार बेहतरीन टैकल देखने को मिला, खासा प्रभावित किया है और धीरे धीरे जयेश अपने मंजिल की तरफ मुड़ती हुई फोंडा पंचकोशी टीम. मंजिलें उन्हीं को पाती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को पाती है जिनके सपनों में जान होती है. जिन्हीं पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. उसके आगे जाते नहीं कहूंगा बादल मंजिल मिले या ना मिले, ये तो मुकद्दर की बात है दोस्तों, लेकिन कोशिश करें. ये तो बात है, जिंदगी जख्म से भरे यारो, वक्त को मर्रम बनाना सीखो. जिंदगी जख्म से भरे यारो, वक्त को मर्रम बनाना सीखो. फिलहाल तो ये जिंदगी इस कबड्डी के संग जीना सीखो, यही खेल है कबड्डी. लेकिन आपकी हार भी ऐसी हो, आपकी हार भी ऐसी हो कि जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो. लेकिन इस मैच में हारने वालों की चर्चा जरूर नहीं होगी, केवल होगी जीतने वालों की चर्चा. कुलदीप खानोलकर आपका भी तहे दिल से स्वागत, आपके आभार बादल बॉयज की ओर से. सामन्याची औपचारिकता बाकी. औपचारिकता म्हणजे काय, जय औपचारिकता म्हणजे काय.
अरे मुली बघून झाली, साखरपुडो झालो, होवळची झाली, निमाचून काढून झालो, माळेच्या उभं राहिलो, फक्त माळ घालू तू बाकी तुका माहिती नाही म्हणजे मला आश्चर्य वाटलं. अरे लगीन नाही झाला तरी माठवा घालून तरी गेलो असतलच. 29 आणि 6 असो गुणफलक आणि हळूहळू परतीच्या वाटेक लागले. सगळ्यांना विनंती असा, सुखरूप प्रवास करा आपल्या घरापर्यंत. कोणतरी आपल्या घराकडे वाट बघता, सुखरूप आपापल्या घरी जावा. बाजारभाईची आठवण काढा. एवढी सुंदर स्पर्धा तुमच्यासाठी बाजारभाईची दिली. बाजारभाईसाठी तुमचे आशीर्वाद खूप मोलाचे असतात. पहिल्या वर्ष बाजारभाई सुद्धा आयोजित बाजारभाई कबड्डी 2019 महाविजेते पदाच्या अगदी नजदीक येऊन पोहोचतो कोल्हा प्रतिसंघ. काम नहीं कर पाए हैं और एक बड़ी लीड के साथ खेलती हुई यहाँ पर पंचकोशी घोटा की थी पहले से अटैकिंग पोजीशन पर दिखाई दे रही है और कहते हैं अटैक इज द बेस्ट डिफेंस और वही अटैक आप दिखाई दे रहा है पंचकोशी घोटा का. अच्छे सुंदर स्पर्धा अंतिम टप्प्यात गेले. बाजारभाई कुडाळ आपले खूप खूप आभार. अतिशय सुंदर स्पर्धा आपण जिल्हावासियांना दिली आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कधीही युट्यूबवर पाहू शकतो. बाजारभाई कुडाळ युट्यूब टाकल्यानंतर आपल्याला ही स्पर्धा दिसू शकेल किंवा शेखर परब हे नाव टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ही स्पर्धा दिसू शकेल. जर जिल्ह्यात कोणाला स्पर्धा युट्यूब लाईव्ह करायची असतील तर शेखर परब यांच्याशी संपर्क साधा. शेखर परब आमचे जवळचे मित्र आहेत आणि कुडाळचा आमचा सुपुत्र युट्यूब लाईव्ह करण्याच्या नवीन क्षेत्रात पाहू शकतो. शेखर बाजारभाईच्या वतीने तुला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुला नवीन व्यवसाय देईल. वैभव कोडसकर सरांचं नाटक मात्र आवर्जून बघूया. वैभव कोडसकर सर एक शो झालो हाऊसफुल, डिमांड शो अजून एक असा आणि आवर्जून ह्या नाटक बघा. कोडसकर सरांची सुंदर अभिनय त्या नाटकात तुमका बघूक मिळतो. सगळेच पंच एकापेक्षा एक नावाजलेले तयारीचे असतात. दाजी रेडकर जे क्रिकेटच्या मैदानावर असतात, कबड्डी असतात, कुस्ती असतात, व्हॉलीबॉलच्या मैदानावर सुद्धा असतात. तसे दाजी रेडकर लाईनमनच्या भूमिकेत, सागर पांगुळ क्रिकेटच्या मैदानावर असतात, कबड्डीच्या मैदानावर असतात. असं सागर असा. अमित दलगावणे कबड्डीच्या मैदानावर असतात, कॅरमच्या स्पर्धेत सुद्धा असतात. पाटील सर आज कबड्डीच्या मैदानावर असतात. उद्या सकाळी इंजेक्शन घेऊन सुद्धा आपल्या योग्य वेळेवर योग्य इंजेक्शन घेऊन तयार असतले. खरोखरच अष्टपैलू पंच असतात आमचे सगळे. एखाद्याचं नाव घेतला दुसऱ्याचा राहुला, सगळ्यांनी माफ करा. सगळे खरोखरच एकापेक्षा एक नाव असलेले पंच ह्या स्पर्धेत आमचा लागले आणि बाजारभाईच्या वतीने सगळ्या पंचांचे आभार. स्पर्धा निरीक्षक मार्टिन अलमेडा असत, संतोष गोसावी सर, प्रीतम वालावलकर, किशोर पाताडे, सुधीर पेडणेकर, चंद्रकांत नाईक, विश्राम नाईक, राजेश सिंगनाथ आणि चॉकलेट बॉय जयेश, तुझे खूप खूप आभार. जे जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतोय बाजारभाईच्या वतीने. स्पर्धेतील शेवटची 5 मिनिटं बाकी. दत्तप्रसाद सावल आपण पुन्हा स्क्रीनवर यावं. दत्तप्रसाद सावल सिंधुदुर्ग कोळी संघाचे खंदे समर्थक दत्तप्रसाद सावल नारायण दिवसात संघाच्या कामगिरीवर. शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ शिल्लक. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्याने मेहनत घेतली या सर्व संघांचं, ऑफिशियलचं, सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानतो. आपापल्या घरापर्यंतचा प्रवास सुरू करा. नक्कीच पुन्हा भेटूया बाजारभाईच्या स्पर्धेत पुन्हा एकदा. सागर पांगुळ वेगवेगळ्या स्पर्धांची घोषणा केलेली आहे. हो 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 चुकून हात लागला.
सोडून द्या, चुकान चुकले, चुकान हात लागलो असाले 20% देऊ बघील. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. सर्व खेळाडू, सर्व संघ जे ह्या स्पर्धेत खेळले आणि सर्व ऑफिशियल मनापासून आपली माफी मागतोय. जर काही दिलगिरी आमच्याकडून झाली असेल, कोणती आगळीक झाली असेल, चूक झाली असेल, मोठ्या मनाने माफ करा. कारण बाजार बॉईज पहिल्यांदाच कबड्डीच्या क्षेत्रात पाऊल टाकतोय, पहिलंच आयोजन. आणि जर कोणाला काही त्रास या स्पर्धेमुळे झाला असेल तर बाजार बॉईजच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. सागर पांडोर वेगवेगळ्या स्पर्धांची घोषणा झाली. आपली आयुष्यातून पंचकृषी संघ मनपूर्वक अभिनंदन. आपलं एक मानाची स्पर्धा आपण जिंकताय आणि सिंधुपुत्र गोळशी संघ सुद्धा आपलं अभिनंदन. कारण मानाच्या स्पर्धेत 2य क्रमांक आपल्याला मिळतो.